आपल्यासोबत ससूनचे डीन आहेत एकनाथ पवार। गेल्या 8 दिवसापासून दादा गायकवाडांचं उपोषण सुरू आहे। काय झालं सर उपोषणास्थळी आणि काय उत्तर दिलं? आपल्या स्तरावरून जी कारवाई करायला पाहिजे ती सर्व कारवाई झालेली आहे। जे दोन्ही डॉक्टर होते चौकशी समितीमध्ये जे दोषी डॉक्टर आढळून आलेले आहेत त्या दोन्ही दोषी डॉक्टरांवर कारवाई झालेली आहे। या प्रकरणाचा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस पण या प्रकरणाचा तपास करत आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यांना मी विनंती केली की तुम्ही उपोषण मागे घ्यावं। ज्या मागण्या आहेत आता त्या मागण्यावरती ते ठाम नाहीये। कुठल्या मागण्यावरती? त्यांची येलप्पा जाधव किंवा आता कसं आहे की चौकशी समितीमध्ये जर येलप्पा जाधव किंवा दुसरे कोणी दोषी आढळून आलेले नसतील तर त्यांच्यावर मी कारवाई कशी करणार आहे? नाही, त्यांचं म्हणणं आहे की तसं लेखी द्यावं, त्यांचं उपोषण सुरू आहे। कुठलं लेखी? लेखीच दिलंय त्याच्यामध्ये सगळं। चौकशी अहवालानुसारच त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। म्हणजे त्यांनी चौकशी अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे। आपल्या इथल्या स्थानिक पातळीवर जी कारवाई करता येईल ती कारवाई करण्यात आलेली आहे आपल्याकडून। सुप्रिटेंड ते तुम्ही म्हणले की सगळी जबाबदारी सुप्रिटेंडची। येलप्पा जाधव आपल्या बरोबर आहेत, काय तुम्ही कारवाई? नाही, माझं काय, माझ्या लेवलला जे काही अधिष्ठाता सरांनी जी कारवाई केलेली आहे ती कारवाई शासनाला हे करण्यात आलेली आहे। वरिष्ठ यांचं उपोषण आहे, खरं आहे की खोटं आहे? नाही, मी काय बोलणार त्यांचं खरं आहे की खोटं आहे ते। उत्तर दिलं जात नाही म्हणून 8 दिवस झाले ना सुरू आहे। नाही, आता आपल्या लेवलवरती जी काही कारवाई करायची आहे ती आपण केलेली आहे, म्हणजे अधिष्ठातांनी केलेली आहे, मान्य अधिष्ठातांनी केलेली आहे। आणि माझ्या लेवलला चौकशी समिती करून सगळ्यांचे उत्तर वगैरे घेतलेले आहेत। म्हणजे सगळे उत्तर दिले तरी त्यांचं आंदोलन सुरू आहे? म्हणजे आमच्या स्तरावर जे काही आहे ते उत्तर दिलेले आहेत। म्हणजे मिसिंग पेशंटचं त्यांची मागणी का 80 पेशंट गायब आहेत त्या संदर्भात काय मिळाली? त्यांच्याकडून काही डिटेल असतील समजा तसे तर त्यांनी द्यावेत, आम्ही ते बघू असतील तर। नक्की जर दादा गायकवाडांकडं 80 पेशंटचे डिटेल्स असतील तर त्या संदर्भात योग्य उत्तर जे आहे ते डीन ऑफिसकडून दिलं जाईल अशी माहिती सुप्रिटेंड येलप्पा जाधव आणि डीन एकनाथ पवार यांनी दिली आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आवड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।